हाय गाईज, मी दिव्यानी. तर आज होता गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी सगळेजणच घरोघरी गुढी उभारतात. याच दिवशी रामांनी रावणासोबतचं युद्ध जिंकून ते परत आले होते. तर तुम्ही तुमच्या घरी गुढी उभारता की नाही हे कमेंट करून नक्की सांगा. आईनी ताईंनी पूजा करून घेतली. यावेळी पहिलाच वर्ष असं झालं होतं की ताई गुढीपाडव्या दिवशी इकडेच होत्या. मग काय डबल एन्जॉय. ताईंनी ही गुढीची पूजा करून घेतली, गुढीला आरती ओवाळली. गुढीपाडवा हा हिंदू धर्मातील पहिला सण म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, आणि तीही यावर्षी झाली होती गुरुवारी. गुरुवार हा गुरूंचा वार असतो आणि स्वामी समर्थ महाराजांचाही वार असतो. तर मी ही गुढीची पूजा करून घेतली. आपण आपली संस्कृती जपली तरच आपली मुलेही आपल्या आचरणातून संस्कृती जपायला शिकतील. त्यामुळे प्रत्येक सण आपण साजरे केलेच पाहिजेत. जे सण आपल्या धर्मात आहेत ते तरी ॲटलिस्ट सगळे साजरे करत जा. का तर या सगळ्यांमुळेच मुलांवरती आपल्या चांगले संस्कार होतील. गुढीचं दर्शन घेतलं, गुढीला पाया पडले. आरू, ऋदू आणि स्वर्ण हे तिघेही उठले होते लवकर. मग काय, तेही म्हणाले आम्हालाही गुढीसोबत फोटो काढायचे आहे. येथे आई करत होत्या पोळ्या आणि ताई त्यांना करत होत्या मदत. माझं बाहेर चालू होतं पाणी भरायचं काम. मग काय, पोळ्यांचा स्वयंपाक असला की त्या आईच करतात. मीही क्वचितच करते. आईंसोबत ताई असल्या की गप्पा मारत मारत कधी सगळी कामं आवरून जातात कळतही नाही. एवढं सगळं आवरून ताई आज निघणार होत्या, कारण त्यांना पुढं होतं दुसरंच काम. त्यामुळे त्या जाणार होत्या. ताईंना थांबा म्हणलं तरीही थांबणं काय होणार नव्हतं. का तर त्यांना खूप सारी कामं होती. तरीसुद्धा स्वर्णे आग्रह केला, वाढदिवसाला ये आत्ती. तरीही त्या वाढदिवसाला आलेल्या होत्या. आयुष्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिकलं तर आयुष्य खूप सुंदर वाटू लागतं. कुटुंबाचा आधार आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं मनाला आधार देतं. म्हणून आयुष्यात नेहमी सकारात्मक विचार ठेवून प्रत्येक क्षण मनापासून जगण्याचा प्रयत्न करा. तर आजच्यापुरतं एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये.